जय सियाराम मंडळी, आपल्या करुणा निधान या यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. तुळशीचं झाड ज्याच्या दारामध्ये, तुळस साधी नाही सज्जनो. ऐका पुढे, आणखी संपलं नाही आता हे. त्या तुळशीच्या झाडाची रोज देवानं सेवा करावी. त्या तुळशी सोबत लग्न सुद्धा केलं नाही का, आपल्याकडे लावित असतात तुळशीचं लग्न देवासोबत. भगवान परमात्म्याने तिची ती बी इच्छा पूर्ण केली. तिला बिना पतीचं ठेवलं नाही. स्वतः देवानं त्या तुळशी सोबत लग्न केलं. पण त्या तुळशीचं झाड जेव्हा वाळलं ना, वाळलं तुळशीचं झाड, आपल्या भक्ताची आठवण म्हणून, आपल्या भक्ताची आठवण म्हणून त्या वाळलेल्या तुळशीच्या झाडाचे लाकडं, त्या लाकडाचे बारीक बारीक मणी तयार केले, त्याच्यात धागा ववला, त्याची माळ तयार केली तुळशीची, आणि देवानं भक्ताची आठवण म्हणून आपल्या गळ्यामध्ये ती तुळशीची माळ घातली. माझ्या भगवान परमात्म्याने, त्या वृंदेनं ठरवलं, आता मला माझ्या पतीशिवाय जगायचं नाही. वृंदेने आपलं जीवन संपून टाकलं, योग अग्नीमध्ये प्राण त्याग केला. देवानं तिच्या शरीराला अग्नी डाग दिला. सज्जन हो, माता मौल्यांनो ऐका, देवानं वृंदेच्या शरीराला अग्नी डाग दिला. रात्रभर भगवान परमात्मा तिच्या चितेच्या जवळ बसले. दुसऱ्या दिवशी तिच्या चितेतून, तिच्या राखेतून तुळशी उगवल्या. आपल्या भक्ताची आठवण म्हणून त्या राखेतून उगवलेल्या तुळशी देवानं उपटल्या, आणि तिची आठवण, त्या वृंदेची आठवण म्हणून भगवान परमात्मा त्या तुळशी घरी घेऊन गेले वैकुंठामध्ये. आणि वैकुंठामध्ये नेऊन देवानं एक आळं तयार केलं, मातीचं आळं तयार केलं, आणि त्या मातीच्या आळ्यामध्ये त्या तुळशी लावल्या. आपल्या भक्ताची आठवण म्हणून, त्या वृंदेची आठवण म्हणून आळ्यामध्ये तुळशी लावल्या, आणि त्या आळेला सुद्धा नाव दिलं त्या वृंदेचं. म्हणून आज बी लोक काय म्हणतात, तुळशी वृंदावन. त्या मातीच्या आळ्याला तुळशी वृंदावन असा शब्द आहे, वृंदावन. भगवान परमात्मा एवढ्यावर थांबले नाही. तुळस म्हणजे भगवान परमात्म्याच्या निश्चिम भक्ताची निशाणी आहे सज्जनो. माझ्या भगवान परमात्म्याने त्या तुळशीच्या झाडाला पाणी घालावं, प्रदक्षिणा घालाव्या. देवानं सांगितलं, तुळशीच्या झाडाला जे पाणी घालतील त्यांच्या जीवनाचा बेडा पार करण्याची जबाबदारी माझी आहे. त्या तुळशीचं रक्षण केलं पाहिजे. आणि मग भगवान परमात्म्याने सज्जन हो, त्या तुळशीचं रक्षण केलं, पाणी घालावं, प्रदक्षिणा घालाव्यात. शेवटी किती दिवस जरी पाणी घातलं तर तुळशीचं झाड वाळतं ना. मग वाळल्यानंतर त्या तुळशीचे लाकडं देवानं काढले, त्या लाकडाची माळ तयार केली. पोरांनो, ते बंद करा. ते लाकडं वाळल्यानंतर त्या लाकडाची काय केली, माळ तयार केली. माळ देवानं भक्ताची आठवण म्हणून, आणि ती गळ्यामध्ये माळ भक्ताची आठवण म्हणून तुळशीची माळ देवानं गळ्यात घातली. तुम्हाला जर वाटत असेल पवित्र तुळशीची माळ गळ्यात का घालावी, रुद्राक्षाची माळ का घालावी, आता मी तुळशीची माळ गळ्यात का घालावी त्याचं कारण तुम्हाला सांगतोय. रुद्राक्षाची माळ गळ्यात का घालावी हे उद्या सांगतो. रुद्राक्षाची गळ्यात माळ का घालावी, कोणता रुद्राक्ष गळ्यात घालावा, कोणता रुद्राक्ष, रुद्राक्ष 14-15 प्रकारचे आहेत. 1 मुखीपासून 15 मुखीपर्यंत रुद्राक्ष आहेत. कोणत्या रुद्राक्ष गळ्यात घातल्यानं काय फायदा होतो, काय लाभ होतो, कोणता घातला पाहिजे, बुद्धीसाठी कोणता घातला पाहिजे, धन मिळवण्यासाठी कोणता घातला पाहिजे, मनात शांतता निर्माण होण्यासाठी कोणता रुद्राक्ष घालावा, दुःख निवृत्तीसाठी कोणता घालावा, सगळं सांगणार आहे मी. मुद्दाम शेवटच्या दिवशी हे सगळं ठेवलं का म्हणून, कारण आधीच सांगून घेतलं असतं मी तर तुम्ही विसरून गेला असतात. शेवटच्या दिवशी सांगितलेला माणूस विसरत नसतो. देवानं आपल्या भक्ताची आठवण म्हणून त्या तुळशीच्या लाकडाची माळ केली, गळ्यामध्ये घातली. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचन, गळा श्रीवत्सलांचन, विष्णुदास भक्ताची आठवण म्हणून देवानं गळ्यामध्ये माळ घातली. ऐका सज्जनो, एवढ्यावर माझा भगवान परमात्मा थांबला नाही दादा. आपल्या भक्ताची आठवण म्हणून, आता तुळशीचे लाकड आहेत ना, लाकूड म्हणलं की कुजणार, ते काही जरी झालं तर काही दिवसांनी ते कुजणार. मग लाकूड कुजल्यानंतर पुन्हा भक्ताची आठवण काय राहणार, म्हणून त्या कुजलेल्या लाकडाला जाळलं.
लक्ष देऊ नये का, कुजलेल्या लाकडाला जाळलं आणि जाळून त्याचा कोळसा केला आणि कोळशाचं काय केलं, बुक्का बनवला. तुळशीच्या लाकडाचा बुक्का बनवला आणि देवाने आपल्या भक्ताची आठवण म्हणून कपाळाला तो बुक्का लावला. सज्जन, अति प्रियावडे तुळसी बुका, तैसी प्रीती करी भोळ्या भाविका, नाम पद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदित से. ओ अति प्रियावडे तुळसी बुका, प्रियावडे तुळसी बुका. असा एक निश्चिम भक्त होऊन गेली वृंदा नावाची. सज्जन हो, माझ्या भोलेनाथाची भक्त. त्या वृंदेच्या मुळे खऱ्या अर्थानं आज आपल्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा आहे. की आपण ज्याच्या सोबत युद्ध करतो आहोत, हा कोणी बहेल या नाही, हा कोणी भिल्ल नाही, हे माझे भगवान भोलेनाथ आहे. अर्जुनाच्या लक्षात आल्याबरोबर सज्जन हो, माझ्या भोलेनाथांच्या चरणावर अर्जुनाने आपलं जीवन समर्पित केलं आणि भोलेनाथाने अर्जुनाला ऊर्जा दिली, ताकद दिली. स्वतः आपल्या भक्ताच्या हातून हार मानायला सुद्धा भोले बाबा तयार होतात. आपल्या भक्ताला खुश ठेवण्यासाठी, सुखी ठेवण्यासाठी देव काय करू शकत नाही सज्जन. पण भक्ताचा भाव, भक्ताची भावना तशी पाहिजे. यद यद प्रियतमं लोके यच्चाति प्रियतात्मनः तत्तन्निवेदनं मह्यं तदानंत्याय कल्पते. जे जे आपण भगवान भोलेनाथाला आपण देऊ, ते माझ्या भोलेनाथाला दिल्यानंतर भोले बाबा त्याचा स्वीकार करतात. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपरुतमश्नामी प्रयतात्मनः. निष्ठा पाहिजे सज्जन हो, आपल्या भक्तीची निष्ठा पाहिजे. देवाला सुद्धा जसं अर्जुनानं गुडघे टेकवायला कारणीभूत केलं, आपल्या भक्तीवर जर भाव असेल, आपल्या भक्तीवर जर आपली निष्ठा असेल, श्रद्धा असेल ना सज्जन हो, तर देवाला सुद्धा गुडघे टेकवावे लागतात. देवाला सुद्धा काय करता येत नाही सज्जन हो. भगवान भोलेनाथाची अशीच एक निष्ठावंत भक्त होती बघा. पतिव्रता होती. आपल्या पतिवर्तीचा, पूर्ण पतिव्रतेवरतीचा भरोसा होता सज्जन. भोलेनाथाची निश्चिम भक्त होती. पतिव्रतेच्या जोरावर आपल्याला माहितीये, अनुसयेने आपल्या पतीला देवाच्या दरबारातून आपल्या पतिव्रतेच्या जोरावर सज्जन हो आणलं होतं. अशीच भोलेनाथाची निश्चिम भक्त असणारी एक भक्त होती, जिचं नाव होतं वृंदा. वृंदा नावाची पतिव्रता स्त्री होती सज्जन हो. निश्चिम भक्त होती भगवंताची, पण पतिव्रता होती. तिच्या पतीचं नाव होतं जालंधर. ती भोलेनाथाची भक्ती करत होती सज्जन हो. तिला पुण्य मिळवायची ती रोज. पण तिचा नवरा जो होता ना, तो राक्षस होता. तो दुष्ट दुर्जन होता. आपल्या बायकोनं देवाची भक्ती केलेलं त्याला आवडत नव्हतं. त्याला देवाचं भजन आवडत नव्हतं. देवाची भक्ती त्याला आवडत नव्हती. बायकोनं परमार्थ करावं ही त्याची मुळात इच्छाच नव्हती. बायकोलाही माहिती होतं माझ्या नवऱ्याला मी केलेली भक्ती आवडत नाही, पण त्या बाईनं सज्जन हो सोडली नाही. तिनं मनात विचार केला, माझा पती कसा बी असू द्या, माझं काम आहे भगवंताची भक्ती करणं, आणि मला जे पुण्य मिळतंय, माझ्या पुण्याईच्या जीवावर माझ्या पतीला जगवणं हे माझं काम आहे असं त्याला वाटायचं. ही मात्र देवाची पूजा भक्ती करणं सोडत नाही. आणि ही जेवढी पूजा करायची, ही जेवढी भक्ती करायची, तिला त्याचं पुण्य मिळायचं. आणि ते सगळं पुण्य, त्या पुण्याचा वापर कोण करायचं, खर्च कोणी करायचा, तिच्या नवऱ्यानं. बापानं संपत्ती कमवून आणायची, पोरानं ती खर्च करायची. तसं कंडिशन सज्जन. पुण्य हिने कमवायचं आपल्या पतिव्रतेच्या जोरावर, आणि पातिव्रत्याच्या जोरावर हिने पुण्य मिळवायचं, आणि तिच्या नवऱ्यानं मात्र सज्जन हो पाप कर्म करायचं. फार गोड कथा आहे बघा.
आपल्या जीवनामध्ये अतिशय उपयुक्त असणारी ही कथा आहे। ती वृंदा मात्र भगवान परमात्म्याचं भजन थांबवत नाही आणि ती पतिव्रता असल्यामुळे तिचं पुण्य आपोआप तिच्या नवऱ्याला जाते। तो काय कोणाच्याच हातून मरत नाही। जसं एखाद्या पोराचा बाप जर श्रीमंत असला तर तो पोरगा बापाच्या जीवावर काही बी करायला तयार असतो। तो उन्माद करतो, उन्मत्तपणे वागतो, कारण त्याला माहिती असतं आपला बाप कमवणार आहे, आपण किती खर्च केलं तरी काही फरक पडत नाही। या जलंधरानं सज्जन आपल्या बायकोच्या पुण्याचा फायदा घेऊन तो जलंधर नको नको ते वाईट काम करायचा। एक दिवस सुजी महाराज शौनकादिकांना सांगतात, ऋषियो, एकदा या वृंदेचा तो नवरा असलेला तो पती जलंधर कैलास पर्वतावर गेला आणि कैलासामध्ये जाऊन त्याच्या मनामध्ये वाईट भावना निर्माण झाली। पार्वती मातेला त्यानं पाहिलं। सज्जन हो, गौरी हरण लालसाहा, त्याच्या मनामध्ये पार्वती मातेला आपलंस करण्याची कुबुद्धी, वाईट भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली। शंकर भगवंताला तो म्हणू लागला, तुमची ही जी पत्नी आहे पार्वती, ती मला देऊन टाका, मला हिला माझी अर्धांगिनी बनवायची आहे। शंकर भगवान पार्वती देण्यास शंकराने नकार दिल्यानंतर सज्जन हो, तो म्हणू लागला, मी तिला उचलून घेऊन जाईल। शंकर भगवान म्हणले, तुला जर पार्वती पाहिजे असेल तर माझ्या बरोबर युद्ध कर, लढाई कर। मला जर युद्धामध्ये तू हरवलंस, पराभूत केलंस, तर माझी पत्नी तुझी। शंकर भगवान, लढाई सुरू झाली सज्जन हो, घमासान युद्ध सुरू झालं। काही केल्यानं तो जलंधर शंकराला सुद्धा पराभूत होत नाही। शंकर भगवंताकडून तो हरायला तयार नाही, हार मानायला तयार नाही। काही केल्यानं का हरत नाही सज्जन हो, त्याचं कारण होतं, त्याला कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी तो शंकर भगवंताच्या हातून मारल्या जात नव्हता। त्याचं कारण, त्याला जे पुण्य मिळत होतं ते पुण्य कुणाचं होतं? त्याच्या बायकोचं होतं। आईच्या जोरावर तो जलंधर काही केल्यानं हार मानायला तयार नाही। शेवटी भगवान परमात्म्याने सज्जन हो निर्णय केला, काय करावं? माझ्या भगवान परमात्म्याने सज्जन हो जरा त्याचं कारण शोधलं। का हार मानत नाही हा जलंधर? माझ्या शंकर भगवंताने तर आज जगाला सगळ्या पराभूत केलंय आणि हा जलंधर का हरत नाही? भगवंतानं विचार केला सज्जन हो, की या वृंदा नावाच्या पतिव्रतेचं पुण्य आणि त्याचं कनेक्शन त्याच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्या पुण्य त्याला मिळत असल्यामुळे तो पराभूत होत नाही। पत्नीच्या पुण्यामुळे तो हरत नाही कुणाच्याच हातून। भगवान परमात्म्याने विचार केला, ह्या नराधमाने धर्माचं सोंग घेतलंय, धर्माचं पांघरून घेतलंय, धर्माचं पांघरून घेऊन हा अधर्म करतोय आतमध्ये। धर्माचं कवच त्यानं पांघरलेलं आहे। देवानं विचार केला, जोपर्यंत हे वरचं धर्माचं कवच याचं तोडल्या जाणार नाही तोपर्यंत हा मारल्या जाणार नाही। कोणाचं धर्माचं कवच तोडण्याचा अधिकार देवाला बी नाही सज्जन हो, पण जर एखादा माणूस त्या धर्माच्या आडून अधर्म करत असेल ना, तर त्या अधर्मी माणसाला मारण्यासाठी धर्माचं कवच फोडणं महत्वाचं आहे। देवाने विचार केला की याला आता हाच पर्याय, याचं कवच तोडलं पाहिजे। काय कवच होतं त्याचं कवच असं होतं सज्जन हो, त्या वृंदा नावाच्या पतिव्रता स्त्रीचं पुण्य हे त्याचं कवच होतं। देवानं विचार केला, जोपर्यंत आता आपण याला मिळणारं पुण्य जिथून येतंय ना, त्या पुण्याची पाईपलाईन बंद केल्याशिवाय याचं पाणी बंद होणार नाही। ज्ञानोबा म्हणतात, एखाद्या झाडाला जर आपल्याला नष्ट करायचंय, पूर्ण संपून टाकायचंय, त्या झाडाच्या पालव्यावरून फांद्या किती बी तोडीत राहिलात तर खाली बुडाला जर त्या झाडाच्या पाणी सोडित राहिलात तर किती वर्षानं ते झाड संपून जाईल सांगा बरं? कधीच संपणार नाही, ते झाड नष्ट होणारच नाही। ज्ञानोबा म्हणतात, वरी वरी पालवी खुडीजे
आणि मुळाशी उदक घालीजे, कैसेनी नाशू पाविजे तया वृक्षा. जोपर्यंत त्या झाडाच्या मुळाला घाव घालणार नाही, त्या झाडाचे मुळ तुम्ही तोडून टाकणार नाही, तोपर्यंत ते झाड नष्ट होणं शक्य नाही. देवानं विचार केला, याचं मूळ आपल्याला शोधावं लागेल. काय मूळ होतं त्याचं सज्जन हो? देवानं शोधलं, अरे याच्या बायकोचं पुण्य याला मिळते ना. जोपर्यंत याची बायको कोणही पतिव्रत आहे, जोपर्यंत हिचं पातिव्रत्य नष्ट केल्या जाणार नाही, तोपर्यंत याचं पुण्य, त्या पुण्याचं कनेक्शन बंद होणार नाही, हा मरणार नाही कोणाच्याच हातून. माझे भगवान परमात्म्याने काय केलं ऐका लक्ष देऊन सज्जनो, फार गोड कथा आहे. भगवान परमात्म्याने सज्जन हो डुप्लिकेट जालंधराचं रूप धारण केलं तिच्या नवऱ्याचं. तिचा खरा नवरा शंकर भगवंतासोबत लढाई करीत होता आणि डुप्लिकेट रूप धारण केलं. आणि डुप्लिकेट रूप धारण करून तो भगवान परमात्मा ज्या ठिकाणी ती वृंदा घरामध्ये बसलेली पलंगावर, त्याच पलंगावर भगवान परमात्मा जाऊन बसले. देवानं ठरवलं सज्जन हो, आता हिचं पातिव्रत्य आपल्याला मोडावं लागणार आहे. आणि ज्या वेळेला माझ्या भगवान परमात्म्याने त्या वृंदेच्या शरीराला स्पर्श केला, परपुरुषाचा स्पर्श अंगाला झाल्याबरोबर त्या पतिव्रतेचं पातिव्रत्य नष्ट झालं. आणि पातिव्रत्य नष्ट झाल्याबरोबर तिचा खरा पती जो होता सज्जन हो, शंकर भगवंताच्या हातून तो मारला गेला. तिचा खरा पती तिकडे मेला आणि डुप्लिकेट पती बनून आलेले देव ते तिच्या समोर बसलेले. तिच्या मेलेल्या पतीचं मुंडकं सेवक आणि सैनिकांनी आपल्या हातामध्ये आणलं आणि तिच्या समोर आणून टाकलं. रक्तबंबाळ झालेलं ते मुंडकं तिनं पाहिलं आणि पतिव्रता होती ना, तिने ओळखलं, अरे हा मेलेला जो आहे हाच माझा पती आहे. हा मेलेला जर माझा पती आहे तर माझ्या शेजारी बसलेला हा कोण आहे? तिने ओळखलं की नक्की कुणीतरी माझी परीक्षा घेतली आहे. त्या वृंदेनं सज्जन हो त्याला विचारायला सुरुवात केली, तू कोण आहेस? का माझं पातिव्रत्य नष्ट केलंय? लवकरात लवकर तू तुझ्या मूळ रूपामध्ये ये, नाही तर मी एक पतिव्रत आहे, अंगावर हातामध्ये पाणी घेऊन तुझ्या अंगावर जर टाकलं तर जाळून खाक करून टाकेन. जगाचा बाप सज्जन हो भगवान परमात्मा थरथर कापू लागले. लक्ष देऊ नये का? पतिव्रतेमध्ये सामान्य ताकद नसते सज्जन हो. मावल्यांनो, साधी ताकद नसते पतिव्रता धर्मामध्ये. किती ताकद असते सांगू? एक भागवतातला प्रसंग तुम्हाला सांगतो. दोघं नवरा बायको होते, पती पत्नी. दोघांचं एकमेकावर नितांत प्रेम होतं. नवरा एक दिवशी ड्युटीवरून थकून भागून आलेला नवरा घरी आला. घरी आल्याबरोबर तो थकलेला पती जसा घरी आला ना सज्जन हो, आल्याबरोबर त्या थकलेला पती पत्नी ज्या पलंगावर बसली होती त्याच पलंगावर बसला आणि बसल्या बसल्याच खाली लोडकला. पत्नीच्या मांडीवर त्यानं डोकं टेकवलं आणि त्याला झोप लागली. थोड्या वेळाने त्यांचं 1-1.5 वर्षाचं छोटं बाळ हळूच उतरलं पलंगावर, खाली उतरलं. आणि खाली उतरून सज्जन हो घराच्या दाराच्या बाजूला, घराच्या दारामध्ये समोर अंगणामध्ये एक यज्ञ पेटलेला होता. त्या पेटलेल्या यज्ञाच्या दिशेने 1-1.5 वर्षाचं छोटं बाळ ते जाऊ लागलं. त्या आईनं पाहिलं, माझं बाळ यज्ञाकडे चाललंय. जर आता ते यज्ञामध्ये गेलं तर जळून भस्म होईल, जळून खाक होईल. त्या आईला त्या बाळाची चिंता वाटू लागली सज्जन हो. काय करावं कळे ना. एकीकडे पाहावं तर एकीकडे पतिव्रता धर्म आहे. जर आपण पटकन उठून त्या बाळाला पकडावं, धरावं, तर पती मांडीवर डोकं टेकून झोपलाय, पतीची झोप मोड होईल, पतिव्रता धर्म नष्ट होईल. आणि नाही जावं बाळाला धरायला तर ते बाळ यज्ञाकडे चाललंय, ते जळून खाक होईल. लेकरू एक काळजाचा तुकडा आहे. काय करावं कळेना. अंतकरणाची घालमेल सुरू झाली त्या आईच्या. एकीकडे पतिव्रता धर्म आणि एकीकडे वात्सल्य, एकीकडे बाळाचं प्रेम आहे. त्या बाईनं विचार केला, मुलं माझ्या आयुष्यामध्ये मला किती बी होतील, पण एकदा का माझा पतिव्रता धर्म नष्ट झाला ना माय माऊल्यांनो, तर त्या माऊलीनं विचार केला, एकदा माझा पतिव्रता धर्म नष्ट झाला तर तो मला पुन्हा कधीच येणार नाही.
मुलं होतील भविष्यात. तिने डोळे बंद केले आणि तशीच बसली. थोड्या वेळानं नवऱ्याला जाग आली आणि पती उठला आणि विचारू लागला, ग आपलं बाळ कुठे? त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणू लागली, मालक माझ्या समोर आपलं बाळ, आपल्या घराच्या समोर जो यज्ञ पेटलेला आहे त्या पेटलेल्या यज्ञाच्या दिशेनं गेलंय. आता जळून खाक झाला असेल, राग झाली असेल त्याची. दोघं नवरा बायको लगबगीने उठले. सज्जन हो धावत आले, दारामध्ये आले. येऊन पाहतात अंगणामध्ये पेटलेला यज्ञ होता आणि खरंच ते बाळ त्यांचं त्या यज्ञामध्ये पडलेलं होतं. बाळ यज्ञामध्ये पडलं होतं. पण ज्याप्रमाणे लहान लहान लेकरं, छोटे छोटे बाळ सज्जन हो हातामध्ये फुलं घेऊन खेळत असतात ना, त्याप्रमाणे पेटलेल्या यज्ञामध्ये उभं राहून पेटलेले कोळसे हातामध्ये अग्नी घेऊन ते लेकरू खेळत होतं. अग्नी सुद्धा त्या बाळाला जाळू शकला नाही. ही ताकद जर कशाची असेल तर पतिव्रता धर्माची ताकद होती. अग्नी सुद्धा तिच्या बाळाला जाळू शकला नाही, एवढी ताकद पतिव्रता धर्माची आहे. या वृंदेनं पाहिलं, माझा पती मेलेला आहे, हे मुंडकं आणलेलं हे माझ्या नवऱ्याचं आहे. माझ्या शेजारी बसलेला कोण आहे? ती म्हणली, कोण आहे तुम्ही? तुमच्या मूळ रूपात लवकर या, नाही तर अन्यथा मी जाळून भस्म करून टाकेन. जगाचा बाप देव सज्जन हो पण थरथर कापू लागला. भगवान परमात्मा आपल्या मूळ रूपात प्रगट झाले. देवाला पाहिलं त्या वृंदेनं आणि मग ती वृंदा देवाकडे पाहून म्हणू लागली, देवा तुम्ही? हो पण देवा तुम्ही हे कसं करू शकता? अहो मी तर असं ऐकलंय की तुम्ही पतिव्रता स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी या जगात आलात, धर्माच्या रक्षणासाठी तुम्ही आलात. पतिव्रता स्त्रियांच्या धर्माचं पालन करण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी तुम्ही आलात. आणि देवा रक्षकच जर भक्षक झाले तर आम्ही कोणाच्या आधाराने आश्रयाने जगावं देवा? का केलं देवा तुम्ही असं? हे एका पतिव्रता स्त्रीचं पातिव्रत्य तुम्ही नष्ट का केलं देवा? ही कथा ऐकल्यावर तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, देवानं जरा आता या वृंदेसोबत वाईटच केलं असं वाटतं तुम्हाला कदाचित. पण माझा भगवान परमात्मा कधीच काही वाईट काम करत नाही. देवानं सांगितलं त्या वृंदेला, भगवान परमात्मा म्हणतात, वृंदा हे जे पाऊल मी उचललं ना, हे मला करायचं नव्हतं, मी केलं नाही, मला करावं लागलं. आणि ते तुझ्यामुळं मला करावं लागलं. ती म्हणली, माझा काय दोष आहे देवा? मी भक्ती करते तुमची, मी माझ्या भोलेनाथाची भक्ती करते. देवाची भक्ती करणं हा काय गुन्हा आहे का देवा? मी काय वाईट काम केलं होतं म्हणून माझं पातिव्रत्य देवा तुम्ही नष्ट केलं? माझा पती माझ्यापासून, माझ्या पतीची माझी ताटातूट केली देवा तुम्ही. भगवान त्याने ऐकून घेतलं. मग भगवान परमात्मा म्हणतात, हे बघ वृंदा, हे सगळं करण्याच्या मागचं कारण एकच आहे. तू पतिव्रता आहेस, तुझं पुण्य तुझ्या पतीला मिळत होतं, आणि तुझा पती हा राक्षस आहे. तो तुझा पती रोज दर दिवशी हजारो स्त्रियांचं, हजारो पतिव्रता स्त्रियांचं पातिव्रत्य नष्ट करत होता. जो पती हजारो पतिव्रता स्त्रियांचं तुझं रोज पातिव्रत्य नष्ट करीत होता, आणि त्या हजारो पतिव्रता स्त्रियांच्या पातिव्रत्याचं रक्षण करण्यासाठी ना मला तुझं पातिव्रत्य नष्ट करावं लागलं. मी केलं नाही, मला ते करावं लागलं. नाविलाज होता माझा. ज्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी 100 माणसं अडकलेत दादा, आणि 100च्या 100 माणसाचा मृत्यू होणार आहे. लक्ष देऊ नाही का? 100 माणसाचा मृत्यू होणार आहे, 100च्या 100 माणसं मरणार आहेत. पण त्या 100 पैकी 99 माणसं जगतील. कधी? त्या 100 पैकी जर एका माणसाचा जर मृत्यू झाला, एका माणसाचं जर बलिदान दिलं तर 99 माणसं जगणार आहेत. 99 माणसाला वाचवण्यासाठी जर एका माणसाचं बलिदान दिलं गेलं तर एका माणसाला मारणं तुम्ही काय समजताल? पाप समजाल का पुण्य? बोला. 99 माणसाला वाचवण्यासाठी एका माणसाला मारून टाकणं पाप आहे का पुण्य? बोला. हा, पुण्य आहे. संख्येच्या दृष्टीने जर विचार केला ना
तर एका माणसाला मारून जर 99 माणसं वाचत असतील, त्यांना जीवनदान भेटत असेल ना, तर ते पाप नाही म्हणल्या जात, त्याला पुण्य म्हणल्या जातं. भगवान म्हणतात, वृंदा तुझ्या एकटीचं पातिव्रत्य मी नष्ट केलंय मान्य मला, पण मी केलं नाही, ते मला करावं लागलं. कारण तुझ्या एकटीच्या पतिव्रत्यामुळे, पतिव्रतापणामुळे तुझा नवरा हजारो स्त्रियांचं पातिव्रत्य रोज नष्ट करत होता. आणि त्या हजारो पतिव्रता स्त्रियाच्या पातिव्रत्याचं रक्षण करण्यासाठी मला तुझं पातिव्रत्य नष्ट करावं लागलं. त्या वृंदेचा नाविलाज झाला सज्जन हो, काय बोलावं कळे ना तिला. शेवटी त्या वृंदेला राग आला आणि त्या वृंदेनं भगवान परमात्म्याला शाप दिला. सज्जन हो देवा, जशी तुम्ही महादेवाची कैवार घेऊन, माझ्या भोलेनाथाची कैवार घेऊन माझ्या पतीचं डुप्लिकेट रूप धारण करून आलात आणि माझ्या पतीची, खऱ्या पतीची माझी ताटातूट केली ना देवा, माझा शाप आहे म्हणे तुम्हाला सुद्धा तुमच्या पतीचा आणि तुमचा वियोग होईल, तुमच्या नवऱ्याची, तुमच्या बायकोची तुमची ताटातूट होईल. रामाला अवतार घ्यावा लागला आणि रामाची आणि जानकीची 14 वर्षासाठी ताटातूट झाली. सज्जन हो वनामध्ये पतिव्रता स्त्रीचा हा शाप होता. पण एक लक्षात घ्या, देवानं जरी त्या वृंदेचं पातिव्रत्य नष्ट केलं ना, तर काही माणसं म्हणतील देवाच्या मस्तकावर त्या वृंदेचे उपकार तसेच राहिले. देव कधी आपल्या डोक्यावर उपकार ठेवत नाही कोणाचे. माझ्या भगवान परमात्म्याने त्या वृंदेनं ठरवलं, आता मला माझ्या पतीशिवाय जगायचं नाही. वृंदेने आपलं जीवन संपून टाकलं, योग अग्नीमध्ये प्राण त्याग केला. देवानं तिच्या शरीराला अग्नी डाग दिला. सज्जन हो माता मौल्यांनो ऐका, देवानं वृंदेच्या शरीराला अग्नी डाग दिला. रात्रभर भगवान परमात्मा तिच्या चितेच्या जवळ बसले. दुसऱ्या दिवशी तिच्या चितेतून, तिच्या राखेतून तुळशी उगवल्या. आपल्या भक्ताची आठवण म्हणून त्या राखेतून उगवलेल्या तुळशी देवानं उपटल्या आणि तिची आठवण, त्या वृंदेची आठवण म्हणून भगवान परमात्मा त्या तुळशी घरी घेऊन गेले वैकुंठामध्ये. आणि वैकुंठामध्ये नेऊन देवानं एक आळं तयार केलं, मातीचं आळं तयार केलं आणि त्या मातीच्या आळ्यामध्ये त्या तुळशी लावल्या. आपल्या भक्ताची आठवण म्हणून, त्या वृंदेची आठवण म्हणून आळ्यामध्ये तुळशी लावल्या आणि त्या आळेला सुद्धा नाव दिलं त्या वृंदेचं. म्हणून आज बी लोक काय म्हणतात, तुळशी वृंदावन. त्या मातीच्या आळ्याला तुळशी वृंदावन असा शब्द आहे, वृंदावन. भगवान परमात्मा एवढ्यावर थांबले नाही. तुळस म्हणजे भगवान परमात्म्याच्या निश्चिम भक्ताची निशाणी आहे. सज्जनो, माझ्या भगवान परमात्म्याने त्या तुळशीच्या झाडाला पाणी घालावं, प्रदक्षिणा घालाव्या. देवानं सांगितलं, तुळशीच्या झाडाला जे पाणी घालतील त्यांच्या जीवनाचा बेडा पार करण्याची जबाबदारी माझी आहे. त्या तुळशीचं रक्षण केलं पाहिजे. आणि मग भगवान परमात्म्याने सज्जन हो त्या तुळशीचं रक्षण केलं, पाणी घालावं, प्रदक्षिणा घालाव्यात. शेवटी किती दिवस जरी पाणी घातलं तर तुळशीचं झाड वाळतं ना. मग वाळल्यानंतर त्या तुळशीचे लाकडं देवानं काढले, त्या लाकडाची माळ तयार केली. पोरांनो ते बंद करा. ते लाकडं वाळल्यानंतर त्या लाकडाची काय केली, माळ तयार केली. माळ देवानं भक्ताची आठवण म्हणून, आणि ती गळ्यामध्ये माळ भक्ताची आठवण म्हणून तुळशीची माळ देवानं गळ्यात घातली. तुम्हाला जर वाटत असेल पवित्र तुळशीची माळ गळ्यात का घालावी, रुद्राक्षाची माळ का घालावी, आता मी तुळशीची माळ गळ्यात का घालावी त्याचं कारण तुम्हाला सांगतोय. रुद्राक्षाची माळ गळ्यात का घालावी हे उद्या सांगतो. रुद्राक्षाची गळ्यात माळ का घालावी, कोणता रुद्राक्ष गळ्यात घालावा, कोणता रुद्राक्ष. रुद्राक्ष 14-15 प्रकारचे आहेत. 1 मुखीपासून 15 मुखीपर्यंत रुद्राक्ष आहेत. कोणत्या रुद्राक्ष गळ्यात घातल्यानं काय फायदा होतो, काय लाभ होतो, कोणता घातला पाहिजे, बुद्धीसाठी कोणता घातला पाहिजे, धन मिळवण्यासाठी कोणता घातला पाहिजे, मनात शांतता निर्माण होण्यासाठी कोणता रुद्राक्ष घालावा, दुःख निवृत्तीसाठी कोणता घालावा, सगळं सांगणार आहे. मी मुद्दाम शेवटच्या दिवशी हे सगळं ठेवलं का म्हणून, कारण आधीच सांगून घेतलं असतं मी तर तुम्ही विसरून गेला असतात. शेवटच्या दिवशी सांगितलेला माणूस विसरत नसतो. देवानं आपल्या भक्ताची आठवण म्हणून त्या तुळशीच्या लाकडाची माळ केली, गळ्यामध्ये घातली. वै जयंती माळ गळा श्रीवत्सलांच गळा श्रीवत्सलांच विष्णुदास
भक्ताची आठवण म्हणून देवानं गळ्यामध्ये माळ घातली. ऐका सज्जन, एवढ्यावर माझा भगवान परमात्मा थांबला नाही दादा. आपल्या भक्ताची आठवण म्हणून आता तुळशीचे लाकड आहेत ना, लाकूड म्हणलं की कुजणार, ते काही जरी झालं तर काही दिवसांनी ते कुजणार. मग लाकूड कुजल्यानंतर पुन्हा भक्ताची आठवण काय राहणार, म्हणून त्या कुजलेल्या लाकडाला जाळलं. लक्ष देऊ नये का, कुजलेल्या लाकडाला जाळलं आणि जाळून त्याचा कोळसा केला आणि कोळशाचं काय केलं, बुक्का बनवला. तुळशीच्या लाकडाचा बुक्का बनवला आणि देवाने आपल्या भक्ताची आठवण म्हणून कपाळाला तो बुक्का लावला. सज्जन, अति प्रियावडे तुळसी बुका, तैसी प्रीती करी भोळ्या बालिका, नाम पद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदित से. ओ अति प्रियावडे तुळसी बुका, प्रियावडे तुळसी बुका. असा एक निश्चिम भक्त होऊन गेली वृंदा नावाची. सज्जन हो, माझ्या भोलेनाथाची भक्त. त्या वृंदेच्या मुळे खऱ्या अर्थानं आज आपल्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा आहे. बोललो, गळ्यामध्ये 2 माळा नक्की घाला. लेकरांच्या सुद्धा घाला. भूतबाधा होऊ नये, त्यांना कुठलं वारं लागू नये, त्याच्यावर काही कोणाचा वाईट नजर पडू नये. असं जर वाटत असेल ना, त्याचं चांगलं मन लागलं पाहिजे, अभ्यासात मन लागलं पाहिजे, त्याच्यासाठी 2 माळी गळ्यामध्ये घाला. एक तुळशीची माळ लेकराच्या गळ्यात घाला आणि दुसरी रुद्राक्षाच्या घाला. पण लेकराच्या गळ्यात घालायच्या आधी माझी विनंती असेल, त्या लेकरांच्या आईनं पहिली घाला. आधी आईच्या गळ्यात असेल तर लेकराच्या गळ्यातली माळ टिकन, आणि आईच्या गळ्यात नाही, बापाच्या गळ्यात नाही, लेकराच्याच नुसतं घाला गळ्यामध्ये माळी. लेकरच सुधारले पाहिजे, लेकरच चांगले झाले पाहिजे. प्रत्येक माय बापाला वाटतं आमचे पोरं चांगले झाले पाहिजे, चांगले वागले पाहिजे, चांगलं पोरांनी बोलावं. आणि माय बापानं तिकडं धाब्यावर जावं, दारू पिऊन यावं, आईनं इकडं सगळ्या गावाला शिव्या द्याव्यात, आणि पोरांनी चांगलं वागावं. जमल का? तसं नाही होत. भक्ती करायची ना सज्जन हो, तर सगळ्या घराने करा, एकत्रित करा. मी बोललो त्या दिवशी सुद्धा, भजन एकत्रित करा आणि भोजन एकत्रित करा. घरामध्ये प्रेम वाढल्याशिवाय राहत नाही सज्जन हो. घरामध्ये आनंद वाढतो, प्रेम वाढतो भजन आणि भोजन एकत्रित केल्यानं. माझ्या भगवान भोलेनाथाचं भजन करावं एकरूप होऊन. कारण भोलेनाथाचं रूप कसं आहे, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. कापरासारखं गोरा रंग माझ्या भोलेनाथाचा आहे. कर्पूर गौरम, अंगाला भस्म आहे. कंठ निळा आहे, शंकराचा कंठ निळा आहे. शंकर आणि पार्वती हे दोघं वेगळे नाही, दोघं एकच आहे सज्जन हो. पाणी आणि पाण्याची लाट जशी वेगळी नसते, दोन्ही एकच आहे. लाट ज्या वेळेला उसळते आणि पुन्हा ती खाली पडते तेव्हा ती पाणीच बनून जाते. लाट आणि पाणी दिसायला जरी वेगळे असले तरी एकच आहेत. तसं शंकर भगवान आणि पार्वती माता दोन्ही एकच आहे. आज माझ्या भगवान भोलेनाथ आणि पार्वती मातेची जर भक्ती करायची असेल सज्जन हो, संयुक्त भक्ती, तर त्या शंकर आणि पार्वतीच्या दोन्ही जे रूप आहेत, शंकर आणि पार्वती दोन्ही एकच असलेलं जे रूप आहे त्याला अर्धनारी नटेश्वर म्हणतात. आणि ते रूप शंकर आणि पार्वतीच्या त्या गोड रूपाची आज खऱ्या अर्थाने आपल्याला सुंदर झाकी आणि दर्शन, त्या दर्शनाचा लाभ होणार आहे. सगळ्यांनी त्या पवित्र गोड दर्शनाचा आपण आनंद घ्यायचा आहे. आजची कथा याच ठिकाणी विराम घेणार आहे. उद्या मात्र सगळ्यांनी लक्ष द्या, उद्या कथेचा शेवटचा दिवस आहे. कार्यकर्ते मंडळी आलेत का? कार्यकर्ते मंडळीला विनंती, उद्या सुंदर एक या ठिकाणी शिवलिंग बनवायचे. थर्माकॉलचं बनवता आलं तर बघा, किंवा ज्याचं तुम्हाला बनवता येईल एक सुंदर